नमस्कार मंडळी, मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात अमृताज होम अँड लाईफ. तर आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे, कारण आज मी आमच्या नवीन देवघराची पहिली स्वच्छता आणि देवपूजा करणार आहे. तर घरातलं देवघर हे फक्त पूजा करण्याचं ठिकाण नसून ते शांततेचं, श्रद्धेचं आणि सकारात्मक ऊर्जेचं केंद्र असतं. आज सर्वात आधी देवघर नीट स्वच्छ केलं. स्वच्छता करताना मनात एक वेगळी शांतता जाणवत होती. कारण देवघर स्वच्छ करणं म्हणजे फक्त जागा स्वच्छ करणं नाही, तर मनातले नकारात्मक विचारही दूर करणं असतं. आपण जसं देवघर स्वच्छ करतो तसंच मन स्वच्छ ठेवण्यासाठी देवघराची स्वच्छता खूप महत्त्वाची असते. स्वच्छतेनंतर देवघर नीट मांडलं, फुलं ठेवली, दिवा लावला, तेव्हा जाणवलं की लहानशी पूजा सुद्धा मनापासून केली तर ती खूप मोठी होते. देवघर सजवल्यावर घरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा पसरते. आज नवीन देवघरात पहिली देवपूजा करताना मन खूप भरून आलं. देवाच्या चरणी डोकं टेकवताना इतकंच मागितलं की घरात नेहमी सुख, समाधान आणि शांतता राहो. देवपूजा आपल्याला रोजच्या धावपळीतून थोडा वेळ स्वतःसाठी देते. तो वेळ म्हणजे मनाशी बोलण्याचं, कृतज्ञ राहण्याचा वेळ असतो. देवपूजेचं खूप मोठं महत्त्व आहे. दररोज देवपूजा केली तर मन शांत राहतं, घरात सकारात्मक वातावरण तयार होतं, संकटात धैर्य मिळतं आणि मनाला आधार मिळतो. देवपूजा म्हणजे फक्त विधी नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक विचारांची सवय आहे. देवपूजा करून मन प्रसन्न झालं, देवघर जितकं शांत तितकंच घर आणि मनही शांत राहतं. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला माझं नवीन देवघर आणि माझी देवपूजा कशी वाटली हे नक्की मला सांगा. तर माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. मी आधी घर स्वच्छ करून देवपूजा करून घेतली, कारण देवपूजेला खूप वेळ होत होता, म्हणून मी आधी देवपूजा करून घेतली. आणि माझ्याकडे जे काही देवाचं सामान होतं ते मी देवघरात सेट करून घेतलं, कारण ज्यावेळी माझ्याकडे देवघर नव्हतं त्यावेळी मी जिथे जागा मिळेल तिथे देवाचं सामान ठेवलं होतं. आता ते सगळं शोधून आणून मी असं व्यवस्थित ठेवून देते, कारण मला नंतर ते शोधण्यासाठी त्रास होणार नाही. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे आपण देवीचा मुकुट, पुस्तक, देवीची जी साडी वगैरे आहे ते सर्व मी आता इथे एका ठिकाणी ठेवून दिलं. आता मला पहिला त्रास व्हायचा की देवपूजा करायची म्हटलं किंवा पूजा मांडायची म्हटलं तर प्रत्येक सामानासाठी शोधाशोध करावी लागायची. आता तसं होणार नाही इथून पुढे माझ्याबरोबर, कारण माझं आता सगळं देवाचं सामान एकाच ठिकाणी असेल. देवपूजा झाल्यावरती हे सजावटीसाठी मी हे लटकन वगैरे आणले होते, ते देवघरासाठी लावून घेते. आणि आपण कोणतीही गोष्ट असेल तर ती सजवण्याचा, आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तर तुम्ही बघा माझं देवघर कसं दिसतंय ते मला कमेंट करून सांगा. आता ही छोटी छोटी पुस्तकं वगैरे आहेत, म्हणजे श्लोक आहेत किंवा हनुमान चालीसा असेल, तेही सर्व पुस्तकं मी विकत आणलेली आहेत. आणि कधीतरी आपल्याला वेळ मिळाल्यावरती आपण देवासमोर बसून हे पुस्तक वाचलं की आपलं मन कसं प्रसन्न होत असतं. आता या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी राहतील आणि माझं देवघर असं छान सेट झालेलं आहे. आता देवघर स्वच्छ करताना किंवा देवघरातील सामान व्यवस्थित लावताना मनामध्ये खूप गोष्टी सुरू होत्या की मी आणखी माझ्या देवघरासाठी काय करू, कोणत्या गोष्टी आणखी मला हव्या आहेत,
देवघरामध्ये काय आणखी आणायला पाहिजे या गोष्टींचाही विचार सुरू आहे. तर जर तुमच्याकडे काही असेल देवघर सजवण्यासाठी किंवा देवघरात ठेवण्यासाठी तर तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आता इकडे देवघराचं कापड वगैरे माझं छोटं आहे. आता तेही मला बदलायचं आहे. ते मी नक्की बदलेन आणि देवघराच्या साईजने मोठं कापड मी बनवेन.